एक व्यक्ती आपल्या मुलाला जवळच्या जंगलात फिरायला घेऊन जातो। त्या मुलाला अचानक तीव्र वेदना जाणवते। तो आई गो म्हणून ओरडतो। डोंगरावरून पण परत तोच आवाज त्याला ऐकायला येतो। प्रतिध्वनी ऐकण्याचा त्याचा पहिलाच अनुभव असल्याने तो कुतूहलाने आणखी ओरडतो, तुम्ही कोण आहात? परत त्याला प्रतिध्वनी ऐकू येतो, तुम्ही कोण आहात? त्यामुळे त्याला राग येतो आणि तो ओरडतो, तू भित्रा आहेस। पुन्हा प्रतिध्वनी येतो, तू भित्रा आहेस। मग मुलगा त्याच्या वडिलांना विचारतो, बाबा हे काय होत आहे? हे माझ्यासोबत कोण बोलत आहे? त्याचे वडील म्हणतात, बेटा कोणीतरी उत्तर देत आहे, नीट लक्ष देऊन ऐक, त्याला काहीतरी चांगलं सांग। पुन्हा मुलगा ओरडतो, माझे तुझ्यावर प्रेम आहे। समोरून आवाज येतो, माझे तुझ्यावर प्रेम आहे। आपल्या मुलाच्या मनातील गोंधळाची जाणीव त्या व्यक्तीला होते, म्हणून ती व्यक्ती प्रकृतीला म्हणते, तू अद्भुत आहेस, आणि समोरून तसाच प्रतिध्वनी येतो। हे बघून मुलगा आश्चर्यचकित झाला, पण तरीही त्याला समजले नाही की हे काय होत आहे। तेव्हा त्याचे वडील त्याला सांगतात, बेटा याला प्रतिध्वनी म्हणजेच इको म्हणतात, पण प्रत्यक्षात हे जीवन आहे। तुम्ही जे देता तेच परतून तुम्हाला मिळते। आयुष्य तुमच्या कृतींचा आरसा आहे। जर तुम्हाला अधिक प्रेम हवे असेल तर अधिक प्रेम द्या। जर तुम्हाला समज आणि आदर हवा असेल तर इतरांना समजून घेऊन त्यांचा आदर करा। जर तुम्हाला क्षमा हवी असेल तर ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना माफ करा। लोकांनी तुमच्याशी संयमाने वागावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्याशी संयमाने वागा। निसर्गाचा हा नियम आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला लागू होतो। प्रतिध्वनी प्रकृतीचा एक मार्ग आहे। जे आपल्याला पाहिजे तेच इतरांनाही दिलं पाहिजे। त्यांच्यासाठी चांगली भावना ठेवली पाहिजे। हा नियम सर्वांना लागू होतो। तुम्ही जे इतरांना देता तेच परत तुम्हाला मिळते। तुमचे जीवन योगायोग नाही तर तुमच्या स्वतःच्या कृतींचा आरसा आहे। म्हणून तुमची प्रतिध्वनी विचारपूर्वक निवडा। इतरांना आशीर्वाद द्या, प्रेम द्या, त्यांचा आदर करा, सन्मान द्या, म्हणजे त्या बदल्यात तुम्हाला पण तेच मिळेल जे तुम्ही दुसऱ्याला दिले। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्री कृष्ण।